नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमचंही स्वप्न असेल ना कधीतरी बँकेमध्ये काम करण्याचं, तर लक्षात असू द्या की IBPS अंतर्गत लिपिक या पदासाठी 11,403 पदांची एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. या संधीमधली सर्व माहिती जी आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर लक्षात असू द्या मित्रांनो, यामध्ये जी पदे आहेत ती आहे 11,403 पदांसाठी तुम्ही अर्ज जो आहे तो करू शकता. आणि पदांचं म्हणजे संपूर्ण पदांचं जे नाव आहे मित्रांनो ते आहे लिपिक. ठीक आहे, तर तुम्ही लिपिक पदासाठी यामध्ये अर्ज जो आहे तो करू शकता. सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा लिपिक पदासाठी अर्ज करताय तर त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असायला हवी असं क्लिअरली तुमच्या डोक्यामध्ये येत असेल तर शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त पदवीधर दिलेला आहे आणि कुठल्याही शाखेतील. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेतील पदवीधर असाल, ग्रॅज्युएट असाल ना तरी तुम्ही याच्यासाठी अर्ज जो आहे तो करू शकता. याच्यामध्ये मित्रांनो वयोमर्यादा जी आहे ते 20 ते 28 वर्षापर्यंत दिलेली आहे. म्हणजे 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही याच्यासाठी अर्ज जो आहे तो करू शकता. आणि त्याच्यामध्येही जर तुमचं वय हे 28च्या पार झालेलं असेल तरीही घाबरण्याचं कारण नाही, कारण याच्यामध्ये मिळते मित्रांनो वयोमर्यादाची सूट. तर लक्षात असू द्या, जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट जी आहे ते दिल्या जाते. आणि जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 3 वर्षांची सूट जी आहे ती दिल्या जाते. आणि याच्यामध्ये निवड प्रक्रिया हे खूपच सिंपल आहे, जशी MPSC ची असते ना रे अगदी तशीच प्रक्रिया आहे. याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणी. म्हणजे तुम्ही ज्या एरियासाठी अप्लाय करणार आहात, सपोज तुम्ही महाराष्ट्रासाठी फॉर्म भरता तर महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते, तर मराठी ही भाषा तुम्हाला यायलाच हवी. ठीक आहे, याच्यासाठी तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट असतं याच्यावर मराठी ही नोंद असलेली हवी असंच इथे सांगितलं. त्याच्यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणी हे तुमची असायलाच हवी. आणि याच्यामध्ये वेतन श्रेणी कितीपर्यंत राहील सर, तर वेतन श्रेणी सुद्धा लक्षात असू द्या 19,900 ते 63,200 पर्यंत तुमची वेतन श्रेणी जी आहे ती जाऊ शकते. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, याच्यामध्ये वेतन श्रेणी सोबत तुम्हाला इतरही भत्ते जे आहे ते सुद्धा मिळतील. परंतु सर याची लास्ट डेट काय आहे, तर लास्ट डेट सुद्धा लक्षात असू द्या मित्रांनो, ती आहे 21 ऑगस्ट 2026. तर 11,403 जागांसाठी तुम्ही 21 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज जो आहे तो करू शकता. आता याच्यामध्ये अजून एक बेसिक माहिती लक्षात असू द्या मित्रांनो, जी फी संदर्भात आहे. तर फी किती असणार आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे, जनरल कॅटेगरीचे, OBC कॅटेगरीचे किंवा EWS कॅटेगरीचे असाल तर तुमच्यासाठी जी फी पडणार आहे मित्रांनो ही आहे 850 रुपये. आणि जर तुम्ही SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन याच्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी फक्त 175 रुपये फी जी आहे ती पडेल. आणि IBPS अंतर्गत तुम्ही हा फॉर्म भरताय, त्याच्यामुळे IBPS अंतर्गत कोणकोणत्या बँकेला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता किंवा कोणकोणत्या बँकेसाठी अप्लाय करू शकता ते सुद्धा लक्षात असू द्या. याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा दिलेला आहे, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक एवढ्या बँकेसाठी तुम्ही एकाच फॉर्मच्या मार्फत अर्ज जो आहे तो करू शकता. म्हणजे तुम्हाला एवढ्या बँकेमध्ये कोणत्याही बँकेमध्ये प्रेफरन्स नुसार जे आहे ते संधी उत्तम प्रमाणे मिळून जाईल. त्याच्यामुळे हा फॉर्म भरायला अजिबात विसरू नका. सोबतच तारखांसंदर्भात लक्षात असू मित्रांनो, तारखांचा खेळ तुम्हाला सांगून देतो की याची नोटिफिकेशन ही 27 जुलै 2026 रोजी रिलीज झालेली होती, पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते मात्र 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान जे आहे ते चालणार आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग येईल पेपर. तर पेपर होणार आहे मित्रांनो, म्हणजे प्रिलिम जी एक्झाम आहे ती होणार आहे 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 ला. म्हणजे डेट ऑलरेडी आलेली आहे, त्याच्यामुळे प्रिपरेशन तुम्हाला 10 ऑक्टोबर पर्यंत कंप्लीट करूनच ठेवायची आहे. आणि लक्षात असं मित्रांनो, मेन्सची डेट आणि प्री झाल्यानंतर मेन्सची डेट सुद्धा दिलेली आहे, ती म्हणजे 27 डिसेंबर 2026. 27 डिसेंबर पर्यंत तुम्ही पूर्णपणे त्याची प्रिपरेशन जी आहे मेन्सची प्रिपरेशन करू शकता. आणि 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्ही प्रीची जी आहे ती प्रिपरेशन करू शकता. ती चांगली संधी तुमच्यासाठी आलेली आहे. 11,403 जागा ज्याच्यामध्ये आहे अशा जागांसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज जो आहे तो करू शकता. आता अर्ज कसा करायचा, नेमका फॉर्म कसा भरायचा हे जर समजत नसेल तर घाबरण्याचं कारण अजिबात नाही. कमेंट बॉक्समध्ये सांगा की फॉर्म कसा भरावा. असं जरी टाईप केलं की FORM फॉर्म जरी टाईप केलं तर तुमच्यासाठी मी संपूर्ण व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्यामध्ये फॉर्म कशा प्रकारे भरण्यात यावा याची सुद्धा संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली राहील. त्याच्यामुळे जे पण प्रश्न असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि लक्षात असू मित्रांनो, या संपूर्ण गोष्टीची आता यात तुम्हाला माहिती झाली की या जागा निघालेल्या आहेत, एवढी ही लास्ट डेट आहे आणि एवढ्या प्रमाणात जागा निघालेल्या आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यासाठी प्रिपरेशन कशी करायची, बरोबर. त्याच्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी मित्रांनो लक्षात असू द्या की स्पेक्ट्रम अकॅडमीच्या विविध बॅचेसच्या मार्फत तुम्ही याची प्रिपरेशन जी आहे ते करू शकता. आणि स्पेक्ट्रम अकॅडमीकडे बँकिंग याच्या व्यतिरिक्तही तुम्ही UPSC, MPSC, कंबाईनची एक्झाम असेल म्हणजे PSA असेल, ASO, SR, IS असेल, सोबतच MPSC, UPSC, बँकिंग असेल आणि सरळ सेवा भरती हे सर्व याची प्रिपरेशन करू शकता. आता IBPS चे फॉर्म निघालेले आहेत, तुम्हाला बँकिंगची प्रिपरेशन करायची आहे तर त्याच्यासाठीही लक्षात असू द्या की बँकिंगचं जे कोर्सचं लिमिटेशन आहे तुम्हाला लाईफ टाईम मिळून जातं मित्रांनो.
1 वर्षासाठी आणि 6 महिन्यांसाठी अशा स्वरूपाचे अवेलेबल आहे. म्हणजे लाईफ टाइम सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळून जाते. 1 वर्षासाठी सुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकता किंवा 6 महिन्यात सुद्धा तुम्हाला कोर्स जो आहे तो कम्प्लीट करता येतो. अगर तुमची एक्झाम ऑक्टोबर मध्ये आहे तर त्या दृष्टिकोनातून तुमचा लवकरात लवकर प्री हा क्लिअर व्हायला हवा, या दृष्टिकोनातून तुमची प्रिपरेशन जी आहे ते करून घेतल्या जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचं काम आहे मित्रांनो लवकरात लवकर स्पेक्ट्रम अकॅडमीच्या एमपीएस कंबाईन किंवा युपीएससीची बॅच असेल किंवा बँकिंगची बॅच असेल याच्यासाठी एनरोल होणे. तुम्ही एमपीएससी ग्रुप सी ची सुद्धा ऍड निघालेली आहे, त्याची प्रिपरेशन करत असाल, तुमच्यासाठी एमपीएससी कंबाईनची बॅच बेस्ट बॅच आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर तुमचा अभ्यासही कम्प्लीट करू शकता आणि लवकरात लवकर एनरोल सुद्धा होऊन तुमची जी पोस्ट आहे याला सुद्धा सिक्युअर करू शकता. आणि मित्रांनो याच्यामध्ये अजून असे फायदे आहे की तुम्हाला उत्तम जो आहे शिक्षक वर्ग तर मिळतोच, सोबतच मित्रांनो तुम्हाला ही बॅच जी आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात करायला मिळते. कारण की स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ब्रांचेस या संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. परंतु एक्झाम्पल घ्या, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत आहात किंवा महाराष्ट्रामध्येच आहात पण तुम्हाला घरी बसून याचा अभ्यास करायचा आहे, लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही ऑफलाईन जी ऑनलाईन जी बॅच असते ते सुद्धा घेऊ शकता. ऑफलाईन बॅच मध्ये तुम्हाला इथे येऊनही प्रिपरेशन करता येईल आणि ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरी बसूनही याची प्रिपरेशन जी आहे ते करू शकता. त्याच्यामुळे ही चांगली संधी तुमच्याकडे आहे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचचं एक उत्तम संधी तर आहेच, सोबतच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे. मॉक टेस्टच्या माध्यमातून तुमची प्रिपरेशन कितपत झालेली आहे, कुठपर्यंत आपण पोहोचलेलो, आपण किती पाण्यात आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे कळून जातं. त्यामुळे मॉक टेस्ट एक उत्तम संधी तुमच्यासाठी आहे. ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर स्पेक्ट्रम अकॅडमीकडे जा आणि त्यांच्याकडून संपूर्ण बॅच जी आहे ती एनरोल करून घ्या आणि आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करा आणि आपला ध्येयाची वाटचाल जी आहे ती यशस्वीपणे चालवून द्या. कारण की अधिकारी प्रत्येकाला बनायचं आहे, पण अधिकारी कसं बनावं हे मात्र कळण्याचं काम तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून होऊन जातं. ठीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर स्वतःचा प्रवेश जो आहे तो निश्चित करा. आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्तही अजूनही काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. सोबतच विविध कोर्सेस आमच्याकडे अवेलेबल आहे, त्या कोर्सेस संदर्भातही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याच्या संदर्भातील प्रश्न जे आहे ते नक्की मांडा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि चॅनलला जो सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मात्र अभ्यास जो आहे तो चालू असू द्या.